हाय नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मला आज जायचं आहे, माझा 10चा कॉल टाईम आहे जे स्वामी समर्थ सिरियलच्या शूटिंगसाठी. तर मी आता उठलोय, सगळं घर साफसफाई करणार, स्वामींना दिवाबत्ती करणार, फ्रेश होऊन मी आता सेटवर जाणार. तर चला आवरूयात, करूयात घरची कामं. इकडे माझं घरातलं काम चालू आहे. कसं आहे म्हणजे माहिती आहे का, कारण की कसं आहे, कामावून आल्यानंतर आपल्याला कसं स्वच्छ बघायला आवडतं, त्यामुळे येऊन पण आपल्यालाच करायचं आहे. त्यामुळे कधीही जाताना मी सगळं घर आवरून जात असतोय. इकडे माझं घरातलं सगळं काम आवरून झालेलं आहे. तिकडे स्वामींना दिवा लावून पण झालेला आहे. तर मी आता सेटवर जातो. चला तर भेटूयात सेटवर. हॅलो गाईज, मी समीर आता गेटवर पोचलेलो आहे आणि आम्ही आतमध्ये निघालेलो आहे. खूप ऊन आहे, 10:05 झालेत, पण असं ऊन पडलंय ना, दुपारचे 1:30 वाजलेत असं वाटायला लागले. खतरनाक ऊन आहे. तर चला आतमध्ये जाऊया. काय फुलं लागलेत मस्त. हे आहे आपला अक्कलकोट, म्हणजे जे स्वामी समर्थ सिरियलचा सेट. काय सुंदर वातावरण आहे सकाळचं, बघू शकता. सेटवर एंटर करताच डाव्या बाजूला स्वामींचं छोटंसं मंदिर आहे. इकडे रोज पूजा होते आणि पुढे शूटिंग चालू होतं. श्री स्वामी समर्थ. इकडे एक सीन चालू आहे. दिगंबर फासाटे आमचे जय स्वामी समर्थ सिरियलचे दिग्दर्शक सीन करत आहेत. आणि तिकडे दिसते का, इकडे सुदेश बसलेला आहे. खूप लांब आहे. गाईज आत्ता लंच ब्रेक झालेला आहे. आम्ही 10:30 वाजता सेटवर आलेलो आहे. 10:30-11 वाजता आलेलो आहे आणि सकाळपासून काही सीन नव्हता. त्यामुळे रेडी होऊन आम्ही वर रूममध्ये बसलेलो. बाहेर खूप ऊन होतं आणि आत्ता मठामध्ये जेवायला बसलो. आतमध्ये खूप गर्दी आहे, खूप लोक आहेत सगळे जेवायला. सचिन ये जेवायला, वांगा आहे माझ्याकडे. तर तुम्हाला आज दाखवतो जेवणामध्ये काय काय आहे ते. बघा, आपला मेकअपवाला सचिन आलेला आहे जेवण घेऊन. सचिन बस इकडे, तिकडे बस, इथे बस ना भाऊ. तो कुठे बसणार, त्याच्या मांडीवर बसतो. इथे बस ना, इकडे जागा आहे ना. काकडीच भेटली नाही यार, सगळं माझ्याकडे आहे काकडी, घे. तर हे आहे आपलं आजचं जेवण. इकडे आहे तळलेल्या पापड्या, मसूरची आमटी, सुकी वांग्याची भाजी, वरण भात आणि चपाती. तरी आता मी जेवण करून घेतोय. सचिन घे काकडी, इकडे आहे ती. आणि आम्ही आता मठामध्ये आलेलो आहे. मठामध्ये आमचा सीन लागलेला आहे. इकडे स्वामींचे सगळे भक्त, गावकरी गुरुचरित्राचं पारायण ऐकण्यासाठी आम्ही बसलेलो आहोत. आणि इकडे आहेत आमच्या सिरियलचे DOP आशिष दादा अग्रवाल, जे सगळ्यांना इतकं छान दाखवत आहेत. गेली 4 वर्ष इतकं चांगलं काम करतायत, त्यांच्यामुळे आम्ही इतके सुंदरपणे दिसतो TV मध्ये. आणि इकडे सेटिंग दादा आहे, तो म्हणतो मला कधी दाखवतच नाहीस तू, त्यामुळे त्यालाही घेतलेला आहे आता. आणि चला आता रीडिंग झालेली आहे, थोड्या वेळात सीन होणार आहे. मला आता कसं आहे, झोप आल्यावानी झालं, ते डोळ्यात माझ्या सगळं दिसतंय ना. आणि त्यानंतर मी आता थोडी ब्लॅक टी घेतली प्यायला. गाईज पॅकअप झाला, घरी पोचलो. म्हटलं आता काय करायचं, तर म्हटलं खिचडी बनवली. खिचडी आणि इकडे पापड तळून घेतले. झटपट होणारी रेसिपी आहे आणि जास्त भूक नसल्यामुळे खिचडीच बनवली. आणि आजचा व्लॉग हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा आणखीन एका नवीन अशाच व्लॉगमध्ये. तर धन्यवाद.